आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे। मस्त हे गावरान भेंडी आहेत, छान मस्त शेतातून आणलेले आहे तोडून। हे भेंडीची भाजी बनवते मी। हे 2 टमाटे घेतलेले आहे आणि हे मी छान मस्त भेंडीला असं कापून घेते। हे बघा, छान मस्त कोवळे कोवळे भेंडा आहे। या पद्धतीने मी आता पूर्ण छान मस्त, जास्त बारीक पण करणार नाही, जास्त जाड पण करणार नाही। या पद्धतीनेच मी छान मस्त पूर्ण कापून घेते। काही मी थोडे निब्बर पण भेंडा आणलेले आहेत, त्याचे पण मी छान मस्त सोले काढून घेते। बघा, आता हे थोडं निब्बर आहे, असं या पद्धतीने मी आता याचे सोले काढून घेते। हे बघा, हे पण खूप छान लागते असे। या पद्धतीने याला मी असं करून असे थोडे थोडे करून टाकते याच्यामध्ये। हे बघा, हे सोले पण इतके छान लागतात की नाही या भाजीमध्ये। थोडे निब्बर आणले आणि बाकीचे कवळे आणले। हे पण एक निब्बर आहे, याला पण असं असं काढून दाखवते। हे बघा, हे असे या भेंडीची भाजी गावरान भेंडी आहे, त्यामुळं खायला इतकी रुचकर लागते आणि बिना केमिकल, याच्यावर कोणत्या खताचा फवारणीचा वापर केलेला नाही। छान मस्त या पद्धतीने मी आता पूर्णच भेंडा कट करून घेते। हे बघा, हे असे आता मी पूर्ण भेंडी कवळी जाड पूर्ण असं पावशीच्या साहाय्याने कट करून घेते आणि भाजी बनवते। हे बघा, मी या पद्धतीने छान मस्त हे भेंडे चिरलेले आहे आणि हे काही जाड होते, निब्बर होते भेंडे। मी याच्या मस्त छान मस्त असे पीसेस केलेले आहे। हे पण खायला खूप छान लागतात। आणि मी 1 टमाटर घेतलेला आहे आणि हे लसण घेतलेलं आहे। मी लसण हे बत्त्यात कुटलेलं आहे आणि हिरव्या मिरच्याची चटणी टाकणार आहे। मी वाळल्या मिरच्याची टाकलेलं चालते, पण हिरव्या मिरच्याच्या चटणीनं अजून टेस्टी लागते, म्हणून मी हिरव्या मिरच्याची चटणी घेतलेली आहे। आता मी गॅस सुरू करते, कढई ठेवलेली आहे। हे बघा, मी गॅस सुरू केलेला आहे आणि याच्यावर मी कढई ठेवलेली आहे। छान मस्त आता मी कढईमध्ये भाजी बनवते। कढई छान मस्त तापलेली आहे। आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल थोडं कमी वापरलं तरी बी चालते भेंडीच्या भाजीला। अशी चटणी मिठाची केली तरी बी भेंडीची भाजी खूप टेस्टी राहते। आणि हे शेतातली आहे, गावरान भाजी आहे। मार्केटमधली हिरवी भेंडी असते, पण हे गावरानी असल्यामुळं छान मस्त रुचकर लागते। हे बघा, छान मस्त लसूण मी भाजून घेते। साध्या पद्धतीनं 10 मिनिटात होणारी ही भाजी आहे। थोडं गॅस कमी ठेवायचा। लसूण छान मस्त भाजलेला आहे। आता हिरव्या मिरच्याची चटणी टाकते। थोडी झणझणीत करणार आहे मी भेंडीची भाजी, थोडी जास्त टाकलेली आहे चटणी मी। हे बघा, छान मस्त छान तिखट असलेली भेंडी एकदम भाकरीसोबत रुचकर लागते। या पद्धतीने मी पूर्ण खालवर करून घेते। अगोदर टमाटर टाकणार नाही मी, प्रत्येक भाजीला टमाटर अगोदर टाकते, पण या भाजीला मी अगोदर भेंडी टाकते। भेंडीला थोडंसं वाफू देते, नंतर मी टमाटर टाकते। हे बघा, आता छान मस्त आहे पूर्ण भेंडी याच्यामध्ये वाफू देते। बाकी काहीच टाकलेलं नाही मी, फक्त हिरवी मिरची आणि लसूण टाकलेलं आहे। त्या पद्धतीनं छान मस्त याला परतून घेते। 2 मिनिट याला परतून घेते आणि नंतर मी टमाटर टाकते
आता मीठ टाकायचं राहिलं, मीठ टाकून घेते. याला छान मस्त असं परतून घेते. छान 10 मिनिटात झटपट होणारी भाजी, खायला एकदम रुचकर. हे बघा, आता याला छान मस्त परतून घेतलेलं आहे. या पद्धतीनं पूर्ण परतून घ्यायचं. हे गावरान असल्यामुळं चिकट असतात थोडे भेंड, म्हणून मी याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण टाकल्याच्या नंतर याला छान मस्त असं परतवून घेतलं. याचा थोडा चिकटपणा कमी झाला. आता मी याच्यामध्ये मीठ टाकते. मीठ मी माझ्या अंदाजानुसार टाकते, हातानंच टाकते. चम्मचच्या अंदाजापेक्षा हाताचा अंदाज माझा छान आहे, म्हणून मी हातानंच टाकते. आता मी हे 1 टमाटर घेतलेलं आहे. 1 टमाटरला मी आता टाकून देते. टमाटर जास्त टाकायचं नाही, आणि थोडं आंबट लागत असली भाजी तर टाकायचं, पण मी जास्त नाही टाकत. थोडी चव चेंज होते म्हणून फक्त 1च टमाटर टाकलेला आहे. हे बघा, आणि छान मस्त मी याला असंच वाफू देते. नंतर याला वाफवल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. तिळाचा आणि कराळाचा पण टाकतात, पण आता माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी शेंगदाण्याचा कूट टाकते. आता याला छान मस्त बिन पाण्याचं, मी पाणी बिलकुल 1 थेंबसुद्धा टाकलेला नाही. आता याला मी असं झाकून ठेवते. 5 मिनिटातने मी परतून घेते. हे बघा, याला 2 मिनिट झालेले आहे. छान मी वाफून घेतलेलं आहे. बघा, छान मस्त यानंच पाणी सोडलेलं आहे, भेंडीनं. आता याच्यामध्ये मी मीठ टाकलं, हळद राहिली टाकायची. आता मी हळद टाकून घेते. याच्यामध्ये मी खोबरं, मसाला कोणतं काहीच टाकलं नाही, आणि टाकणार पण नाही. फक्त चटणी, मीठ आणि हळद टाकलेली आहे. यानंच एकदम रुचकर लागते भाजी. होतच आलेली आहे. हे बघा, शिजतच आलेली आहे. थोडीशी मी अजून 2 मिनिट परतू देते, आणि मग नंतर उतरवताना मी शेंगदाण्याचा कूट टाकते. हे बघा, आता मी छान मस्त याला 2 मिनिट झालेले आहे. छान मस्त झालेली आहे भाजी. बघा, पूर्ण हे शिजली पण अशा पद्धतीनं. आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. छान मस्त शेंगदाण्याच्या कुटनं पण एकदम टेस्ट येते छान भाजीला. भाजी एकदम रुचकर लागते या पद्धतीने. हे बघा, किती छान मस्त कलर पण आलेला आहे, आणि खायला एकदम छान, आणि 10 मिनिटात होणारी भाजी आहे. आता मी याला सर्व करते. हे बघा, आता मी भाजी छान मस्त वाफून झालेली आहे. आता मी भाजीला आता सर्व करते छान मस्त भाकरीसोबत. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.